आहेत. मुंबईत इंडियन मर्चंट चेंबरनं आयोजित केलेल्या इंडिया कॉलिंग या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. गुणवत्ता, शाश्वतता, सर्वसमावेशक विकास, कौशल्य विकास आणि कार्यक्षमता भारताला एक बळकट अर्थव्यवस्था बनवेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि आत्मनिर्भर भारत, नवोन्मेषाला चालना, पायाभूत सुविधांचा विकास आणि अभूतपूर्व आर्थिक परिवर्तन या धोरणात्मक उपक्रमांच्या माध्यमातून देशात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं ते म्हणाले. पूर्वी देशात दर्जेदार उत्पादन न होणं ही प्रमुख चिंता होती. निकृष्ट उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची स्थिती कमजोर होती. आता मात्र उत्पादनाच्या गुणवत्तेबाबतची आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारताची स्थिती लक्षणीय सुधारली असून भारत आज उत्पादन गुणवत्ता क्रांतीच्या शिखरावर आहे असंही ते म्हणाले. आपण चांगल्या उत्पादन पद्धतीचं अनुसरण केलं पाहिजे असा सल्लाही गोयल यांनी उद्योजकांना दिला. शाश्वतता हा व्यापार आणि वाणिज्यामधील आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. शाश्वततेमध्ये ऊर्जा कार्यक्षमता हा महत्त्वाचा घटक आहे असं ते म्हणाले. कौशल्य निर्मितीमुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होते. कौशल्य विकासामुळे भविष्यात अधिक नोकऱ्या वाढतील असं सांगत सरकारवर अवलंबून न राहता आपली कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्याची गरज गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.